आज आपण बघणार आहोत शेवीची भाजी। त्यासाठी लागणार आहे कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, तीळ, खोबरं आपण तेलावर छान परतवून घेऊया। खोबरं छान सोनेरी रंगावर परतून झालं की त्यामध्येच आपण धणे आणि थोडे तीळ टाकूया। तीळ छान तडतडायला लागले की आपण खोबरं काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये कांदा परतून घेऊया। ही भाजी अगदी 15 मिनिटात होते, कमी साहित्यात। तर कांदा छान सोनेरी रंगावर झाला की त्याच्यामध्येच आपण कोथिंबीर, आलं आणि लसूण टाकून ते पण परतवून घेऊया। आता आपण हे दोन्ही भाजून झालं की वाटण वाटून घेऊया। आता मिक्सरला छान बारीक फाईन पेस्ट करून घेऊया। बघू शकता तुम्ही वाटण छान वाटून झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि थोडं गरम पाणीही लागेल। थोडं जिरं टाकायचं आहे फोडणीला, त्यामध्ये थोडा हिंग, आणि आता आपण वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे। आणि ते वाटण थोडं परतून घ्यायचं आहे तेलावर, जास्त काही होऊ द्यायची गरज नाही, कारण की आपण सर्व जे जिन्नस आहे ते भाजून घेतल्यामुळे। त्याला थोडं तेल सुटायला लागलं आहे। आपण भाजीला चांगला छान कलर येण्याकरिता थोडी साखर टाकायची आहे, याने भाजीला अगदी सुंदर कलर येतो। थोडी कस्तुरी मेथी, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा आपला काळा मसाला। आता छान थोडं परतवून घेऊया। मसाला जळू नये यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। थोडं मीठ टाकायचं आहे आणि नंतर पाणी टाकून घेऊया। गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की भाजीची चव जी आहे ती बदलत नाही आणि भाजीला टेक्स्चरही छान येतं, कलरही छान येतो। तुम्ही बघू शकता जे आपलं ज्याच्यामध्ये काढून घेतलेलं होतं त्यालाही पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता की किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला। पूर्ण जेवढं गरम पाणी केलं होतं तेवढं आपण टाकून देऊया। आणि आता भाजीला छान एक उकळ आली की त्याच्यामध्ये थोडी आपण शेव टाकूया। थोडी कोथिंबीर, आपली भाजी तयार। आणि आता आपण ही पोळी सोबत